मी संतोष रामराव वाघमारे, राहणार भायगाव, तालुका उमरी, जिल्हा नांदेड। भायगाव गावातील दलित वस्तीमध्ये एका गावातील पुढाऱ्याने तो रस्ता अडवलेला आहे। या अनुषंगाने आम्ही कलेक्टर ऑफिसला भेटण्यासाठी आलो होतो। सर, याच्या अगोदर आमच्या इथे 2 महिन्याखाली पाण्याच्या टंचाईमुळे 2-3 एका कुटुंबातील 2-3, एक महिला आणि 2 मुली असा 3 अपघाती निधन झालेला आहे। आम्ही गुत्तेदाराला आजपर्यंत किंवा कोणीही अधिकाऱ्याला आम्ही अर्ज घेऊन गेलो नव्हतो, कारण हे आमच्या इथं आत्महत्या झाल्यामुळं आम्हाला आता भीती वाटत आहे। आज आमच्या इथं जे रस्ता आहे 5 कोटीचा निधी येऊन 5 रुपयाचं काम सुद्धा दलित वस्तीत झालं नाही। आणि जे बी रस्ता त्या दलित वस्तीमधूनच गावाला येण जाण होती, ते रस्ता अर्ध्यावर सोडून गुत्तेदारांनी एखादा पुढारी अडवल्यामुळं गुत्तेदारांनी ते सोडून निघून गेलेत। काम सगळं सामान सुद्धा तिथं जे होतं कामाचं ते सुद्धा घेऊन गेलेत। आणि ज्या ठिकाणी काम अडवण्यात आलंय त्या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा मोठा भव्यदिव्य पुतळा आहे, आणि त्या पुतळ्याच्या शेजारी पुरी गावची घाण गुत्तेदाराने तिथं आणून ठेवलेली आहे। याची आम्ही भोकर, बांधकाम विभाग, तहसीलदार उमरी तहसील यांना वेळोवेळी कळवल्यानंतर सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं आम्हाला गावातील 100-200 लोक आज या कलेक्टर ऑफिसला येऊन निवेदन देण्याची पाळी आली। सर, आज एक माणूस बघा तुम्ही, कोणीतरी चांगल्या कपड्यावर आहे काय? सगळे माणसं हे 500-400 रुपयानं मंजुरी करणारे शेतकरी ह्या माणसाला आज मंजुरीचे 500, खिशातले 200-300 रुपये खर्चा, आज 1000 रुपयाची नुकसान झालेले आहे। याची भरपाई कोण करणार? अगोदरच कामं नाहीत, बेरोजगारी वाढलेली आहे आणि तुम्ही या लोकशाहीतला 4था स्तंभ, आणि तुम्हाला सुद्धा आमची अशी विनंती राहील की या तुमच्या बातमीमुळे इथलं प्रशासन जागा होऊन या भायगाव येथील दलित वस्तीला न्याय देतील, अशीच तुम्हाला सुद्धा विनंती करतो।